बहुचर्चित म्हाडा घोटाळ्यात भूमी अभिलेख कार्यालयातील एकाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। या घोटाळ्यात आतापर्यंत 6 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंडावर गृहप्रकल्प उभारताना त्यातील 20% जागा अथवा सदनिका आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे। मात्र बडे बिल्डर आणि राजकारण्यांनी एकत्र येऊन मोठा घोटाळा केलाय। 20% जागा द्यावी लागू नये म्हणून नकाशे, 7/12 उतारे, पोट हिस्से अशी सारीच कागदपत्र बनावट तयार करण्यात आली आहे। या कांडात भूमी अभिलेख कार्यालय तसंच महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली। दरम्यान हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। बडे राजकारणी आणि अधिकारी शहर सोडून बाहेर गेले होते, तर माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यासारख्या काही जणांनी अटकपूर्व जामीन मिळवला। विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळात सरकारचा संबंधित विभाग आणि सरकारी अभिभोक्ता यांच्यातलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संशय कल्लोळ निर्माण झाला होता। घोटाळ्याच्या थंडावलेल्या कारवाईनं पुन्हा जोर धरला। भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात परीक्षण भूमापक म्हणून काम करणारा श्रीकांत परदेशी याला नुकतीच अटक केल्याने खळबळ उडाली आहे। या घोटाळ्यात त्याचा थेट सहभाग निष्पन्न झाला आहे। भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करून खोटे मोजणी नकाशे आणि आकरफोड पत्रकं तयार करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे। यापूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील, मनपाच्या नगररचना विभागाचा सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, भूमी अभिलेख अधीक्षक बिपिन काजळे, प्रसिद्ध बिल्डर सोनू मनवानी, दीपक करमचंदानी यांना अटक करण्यात आली। काही जणांना जामीन मंजूर करण्यात आला। खरं तर घोटाळ्यात बड्या राजकीय नेत्यांचीही नावं घेतली जात आहे। विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहे। अटक मात्र सरकारी बाबूंनाच होत असल्यानं संशयाचं धुकं दाटलंय। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।